नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही स्टेजवर आत्मविश्वासानं बोलायचं आहे का? सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे का? या दोन्ही प्रश्नाची जर उत्तरं तुम्हाला हो वाटत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही थंबनेलला बघून आला आहात म्हणजे पक्का आहे तुम्हाला सूत्रसंचालन करण्याची आवड आहे. तर आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सूत्रसंचालन कसं करायचं? सूत्रसंचालन म्हणजे केवळ बोलणं नव्हे, तर सूत्रसंचालन म्हणजे प्रेक्षक, व्यासपीठ आणि आयोजक यांना जोडण्याचं काम करतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सूत्रसंचालन कसं करायचं, सूत्रसंचालनाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा आपलं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत मी कोणताही व्हिडिओ आत्तापर्यंत रेकॉर्डिंग केलेला नाही. माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला मराठी पुस्तकाचे सारांश किंवा जगप्रसिद्ध पुस्तकाचे सारांश, प्रेरणादायी विचार, लाईफ ट्रान्सफॉर्मिंग विचार आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर वेळ न घेता थेट आपण विषयाकडे वळूया. मित्रांनो, सूत्रसंचालन म्हणजे काय? सूत्रसंचालन म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर सूत्रसंचालन हा असा धागा आहे संपूर्ण कार्यक्रमाला बांधून ठेवण्याचं काम करतो. सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचा हृदय असतो. मित्रांनो, सूत्रसंचालकासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते. सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला ज्या कार्यक्रमाचं आपण सूत्रसंचालन करत आहोत त्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती सुद्धा घेणं आवश्यक असतं. आपण कुठल्याही तयारी विना जर आपण सूत्रसंचालनाला गेलात तर गोंधळ उडतो. त्यासाठी योग्य सूत्रसंचालन करणं हे कार्यक्रमाला उजळून आणतं. मला असं वाटतं की सूत्रसंचालन करणारा जो व्यक्ती आहे त्यामध्ये काही विशिष्ट गुण असणं आवश्यक आहे. त्यामध्ये मी एक 4 गुण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधला पहिला जो गुण आहे तो आहे आत्मविश्वास. मित्रांनो, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो तो तुमच्या चेहऱ्यावर झळकला पाहिजे. आणि सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला कधी मिळतो, तर तो केवळ तुमच्या अभ्यासामुळे मिळतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय तुमच्याजवळ शब्दसाठा किंवा त्या विशिष्ट विषयाविषयी ज्ञान नसेल तर तुम्ही आत्मविश्वासानं बोलू शकत नाही. आणि तो आत्मविश्वास तुमच्या संचलन करत असताना तुमच्या चेहऱ्यावरून झळकला पाहिजे. त्यासाठी पहिली जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न करत आहे तो आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर तुम्ही सूत्रसंचालन अगदी व्यवस्थित पद्धतीने पार करू शकता. आत्मविश्वास येण्यासाठी तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व जे आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्माण करावं लागेल. अष्टपैलू याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कार्यक्रमाच्या अनुसरून तुम्ही त्या दृष्टीने तयारी करून घेणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण सूत्रसंचालकाला आवश्यक असणारा दुसरा गुण बघणार आहोत. दुसरा जो गुण आहे जो सूत्रसंचालकामध्ये असायला हवा तो आहे स्पष्ट आवाज. ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्या कार्यक्रमामध्ये तुमचा जो आवाज आहे तो स्पष्ट ऐकू येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्पष्ट बोलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शब्दाचे उच्चार, शब्दाची मांडणी, शब्दरचना या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळं सूत्रसंचालनामध्ये थोडंसं व्याकरण सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्या आवाजाचा चढ उतार या सर्व गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून तुम्ही जे बोलता ते बोलणं स्पष्टपणे प्रेक्षकांना ऐकू गेलं पाहिजे. त्यावेळेस मात्र तुमचं सूत्रसंचालन योग्य पद्धतीने पार पडू शकतं. यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे हजरजबाबीपणा. हजरजबाबीपणा याचा अर्थ असा होतो की कार्यक्रमामध्ये जे तुम्ही नियोजन ठरवलेलं असतं त्या नियोजनामध्ये काहीतरी नवीनच ॲडिशन झालेलं असतं आणि त्या ॲडिशनला अनुसरून तुम्ही त्या कार्यक्रमाला व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करणं महत्त्वाचं असतं. म्हणून एका सूत्रसंचालकाला हजरजबाबीपणा हा गुण सुद्धा
महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा तिसरा गुण सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर चौथा जो गुण आहे, जो एका सूत्रसंचालकाला आवश्यक आहे, तो म्हणजे वेळेचं भान. तुम्हाला वेळ मिळत आहे किंवा तुम्हाला व्यासपीठ मिळत आहे म्हणून तुम्ही विनाकारण कुठल्याही गोष्टीवर भाष्य करणं किंवा बोलणं टाळलं पाहिजे. तुम्ही वेळेच्या अनुसरून तुम्हाला जो योग्य वेळ दिलेला आहे किंवा तुम्हाला जो योग्य वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घेणं महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे तुमची जी स्क्रिप्ट तयार झालेली असेल किंवा जे तुमचं रूपरेषा तयार झालेली असते त्या रूपरेषेप्रमाणे तुम्ही वेळेच्या मध्येच तो कार्यक्रम संपवला पाहिजे. त्या वेळेस मात्र तुमचं सूत्रसंचालन इफेक्टिव्ह वाटतं. आता पुढे प्रश्न निर्माण होतो, सूत्रसंचालनाची तयारी कशी करायची. आतापर्यंत आपण जे बघितलो त्याच्यामधला पहिला जो पॉइंट होता तो पॉइंट होता की एका सूत्रसंचालकाला आवश्यक असणारे गुण, त्यामध्ये 4 गुणांचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे. पहिला जो होता तो होता आत्मविश्वास, दुसरा जो होता तो होता स्पष्ट आवाज, तिसरा जो होता हजरजबाबीपणा आणि चौथा जो होता तो होता वेळेचं भान. आता यानंतर सूत्रसंचालनाची तयारी कशी करायची. मित्रांनो, कार्यक्रमाच्या पूर्वी तुम्ही एक स्वतःची तुमची स्क्रिप्ट लिहिलं पाहिजे. त्या स्क्रिप्टमध्ये कार्यक्रमाची पूर्णपणे रूपरेषा आखली पाहिजे. त्या रूपरेषेमध्ये असं असू शकतं की येणारे पाहुणे कोण आहेत, कोण मुख्य वक्ता आहे किंवा कोण या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत, या सर्व गोष्टी त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये तुमच्या स्क्रिप्टमध्ये असणं आवश्यक आहे. आणि जर ते असतील, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर तुमची स्क्रिप्ट तयार करून घेतलेली असेल तर मात्र नक्कीच तुमचं जे सूत्रसंचालन आहे ते प्रभावी ठरणार आहे. कधी कधी सूत्रसंचालनाची तयारी करत असताना जर तुम्ही नवीन असाल तर त्यावेळेस गोंधळ होतो. त्यासाठी तुम्ही थोडा सराव सुद्धा करणं आवश्यक आहे. सराव करण्यासाठी तुम्ही स्वतःला आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करणे किंवा तुमचा जो आवाज आहे किंवा तुमची जी शैली आहे तुम्हाला पाहावं असं वाटत असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग करून सुद्धा तुमचं स्वतःचं परीक्षण करू शकता. त्यानंतर वेळेचं मॅनेजमेंट हे सुद्धा म्हणजे या वेळेमध्ये एवढं बोललं पाहिजे याचा सुद्धा तुम्ही सराव करू शकता. यानंतर मुख्य मुद्दा येतो, ज्यावेळेस सूत्रसंचालन करायचं असतं त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे सुरुवात कराल. मग आता कार्यक्रम वेगवेगळे असू शकतात. शाळेचा कार्यक्रम असू शकतो किंवा महाविद्यालयातील कार्यक्रम असू शकतो किंवा गावातील सार्वजनिक कार्यक्रम असू शकतो. कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या अनुसरून तुमच्यापाशी काही म्हणी, काही चारोळ्या, काही श्लोक्स किंवा काही इंग्लिश म्हणी असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला करू शकता. मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी एखादी कार्यक्रमाची सुरुवात जर करायचं असेल आणि समजा तो कार्यक्रम शाळेतला असेल तर त्यावेळेस तुम्ही या प्रकारचं श्लोक म्हणू शकता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे जर तुम्ही श्लोक म्हणालात तर त्या म्हणजे शाळेच्या कार्यक्रमाला हे सूट होऊ शकतं. तसंच तुम्ही जे कार्यक्रम आहे त्याला अनुसरून काही संतांच्या म्हणी म्हणू शकता किंवा काही चारोळ्या म्हणू शकता किंवा कुठले चांगले सुविचार सांगू शकता किंवा कुठल्या महामानवांचे विचार सांगू शकता. तर एखादी लाईन, एखादी वाक्य हे इफेक्टिव्ह जर सुरुवातीलाच तुम्ही घातलात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सूत्रसंचालन व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन जसं म्हणतात ना, तसं कार्यक्रमाची सुरुवात करत असताना तुम्ही अशा प्रकारे म्हणू शकता. यानंतर जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो आहे प्रेक्षकांना एंगेज कसं करायचं. मित्रांनो, कार्यक्रमाच्या मध्ये आपल्याला प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी काही महत्त्वाची शिदोरी लागते. शिदोरी म्हणजेच ज्ञान. म्हणजे जसं की एखादी चारोळी असेल, एखादी म्हण असेल किंवा एखादी शायरी असेल किंवा एखादी प्रेरणादायी विचार असेल, तर या गोष्टी ज्या असतात त्या मध्ये तुम्हाला सांगाव्या लागतात. किंवा याला सोडून एखादी छोटीशी कथा असेल किंवा एखादी तुमच्या जीवनातील प्रसंग असेल तर या गोष्टी तुम्ही सांगून प्रेक्षकांना तुम्ही एंगेज करू शकता. कधी कधी एखाद्या वक्त्यानं दिलेलं भाषण खूप लोकांना प्रोत्साहित करणारं असतं. त्या प्रोत्साहनासाठी
तुम्ही त्याची प्रशंसात्मक वाक्य सुद्धा म्हणणं गरजेचं असतं. तुम्ही सुद्धा काही प्रेरणादायी विचार त्या भाषणाला अनुसरून सांगावं लागतं. तर या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळं प्रेक्षक काय होतात की तुमच्यासोबत एंगेज राहतात. यानंतर कार्यक्रमामध्ये एखादी अडचण आल्यास काय करणार? म्हणजेच अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण तुम्ही जे रूपरेषा आखलेली असते त्यानुसार कार्यक्रम होताना दिसत नाही. त्यामुळं तुम्ही गोंधळून जायचं नाही, अगदी शांत राहायचं आहे. तुमचा जो कॉन्फिडंट लेवल आहे तो बिघडवायचा नाहीये. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास कायम असला पाहिजे. आणि त्या सिच्युएशनला सुद्धा तुम्ही एखाद्या कथेच्या रूपानं, कहाणीच्या रूपानं, शेरो-शायरीच्या रूपानं हँडल केलं पाहिजे. आणि त्यामुळं जे सूत्रसंचालनाचं काम आहे ते प्रभावी नक्कीच ठरेल. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याला आलेलो आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट कसा करायचा? मित्रांनो, जसं सुरुवातीला मी म्हणालो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसं कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा चांगलीच झाली पाहिजे आणि शेवट सुद्धा तितकाच चांगला झाला पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम सुंदर झाला असं सांगून तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करू शकता. प्रत्येक मान्यवरांचे आभार व्यक्त करून, प्रत्येक पाहुण्यांचे आभार व्यक्त करून, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून, शेवटी आभार व्यक्त केल्यानंतर आत्तापर्यंत जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा सारांश अगदी थोडक्यात मोजक्यात शब्दात सांगून तुम्ही त्या ठिकाणी इथेच आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करू शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की सूत्रसंचालन कसं करायचं, सूत्रसंचालनासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे काही अडचण असेल किंवा कुठे काही चुकलेलं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करून घेईन. आणि हो, जर तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये कळवू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. इथंच थांबूया. काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि काहीतरी नवीन शिकण्याच्या व्हिडिओमध्ये.